मित्रांनो, आज आपण बघणार आहोत चालू घडामोडी 8 फेब्रुवारी 2025. प्रश्न क्रमांक 1. आरबीआयच्या पतधोरण समितीने पाव टक्का कमी करून किती टक्के केला आहे? ऑप्शन ए 6.25, ऑप्शन बी 6.70, ऑप्शन सी 6.77, ऑप्शन डी 6.50. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 6.25. नंतरचा प्रश्न क्रमांक 2. पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्या देशाच्या 2 दिवसीय दौऱ्यावर जाणार आहे? ऑप्शन ए चीन, ऑप्शन बी फ्रान्स, ऑप्शन सी अमेरिका, ऑप्शन डी सिंगापूर. याचा आन्सर आहे ऑप्शन सी अमेरिका. नंतरचा प्रश्न क्रमांक 3. IVF तंत्रज्ञानाचा वापर करून कोणत्या प्राण्याच्या भ्रूण तयार करण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे? ऑप्शन ए उंदीर, ऑप्शन बी कांगारू, ऑप्शन सी ससा, ऑप्शन डी कासव. याचा आन्सर आहे ऑप्शन बी कांगारू. नंतरचा प्रश्न क्रमांक 4. केंद्रीय मंत्रिमंडळाने कौशल्य भारत कार्यक्रमासाठी किती हजार कोटी रुपये मंजूर केले आहे? ऑप्शन ए 5,500, ऑप्शन बी 7,700, ऑप्शन सी 6,600, ऑप्शन डी 8,800. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 8,800. नंतरचा प्रश्न क्रमांक 5. केंद्रीय मंत्रिमंडळाने कौशल्य भारत कार्यक्रम किती वर्षापर्यंत चालू ठेवण्यास मंजुरी दिली आहे? ऑप्शन ए 2025, ऑप्शन बी 2027, ऑप्शन सी 2026, ऑप्शन डी 2028. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 2026. नंतरचा प्रश्न क्रमांक 6. 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत टेनिसमध्ये महाराष्ट्र राज्याच्या महिला संघाने कोणत्या राज्याला पराभव करून सांघिक सुवर्ण पदक जिंकले आहे? ऑप्शन ए गोवा, ऑप्शन बी गुजरात, ऑप्शन सी कर्नाटक, ऑप्शन डी हरियाणा. याचा आन्सर आहे ऑप्शन बी गुजरात. नंतरचा प्रश्न क्रमांक 7. यंदाच्या रब्बी हंगामात महाराष्ट्र राज्यात मक्याची लागवड दुपट्टीने वाढून किती लाख हेक्टरवर गेली आहे? ऑप्शन ए 4.84, ऑप्शन बी 7.77, ऑप्शन सी 6.77, ऑप्शन डी 5.55. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 4.84. नंतरचा प्रश्न क्रमांक 8. राष्ट्रीय खाद्यतेल अभियान कोणत्या कालावधीत राबविण्यात येणार आहे? ऑप्शन ए 2023-24 ते 2029-30, ऑप्शन बी 2025-26 ते 2030-31, ऑप्शन सी 2026-27 ते 2031-32, ऑप्शन डी 2024-25 ते 2030-31. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 2024-25 ते 2030-31. नंतरचा प्रश्न क्रमांक 9. कोणत्या देशाने आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयावर निर्बंध घालण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली आहे? ऑप्शन ए चीन, ऑप्शन बी अमेरिका, ऑप्शन सी रशिया, ऑप्शन डी युक्रेन. याचा आन्सर आहे ऑप्शन बी अमेरिका. नंतरचा प्रश्न क्रमांक 10. 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत कोणत्या खेळामध्ये महाराष्ट्र राज्याच्या महिला संघाने सांघिक सुवर्ण पदक जिंकले आहे? ऑप्शन ए हॉकी, ऑप्शन बी खो खो, ऑप्शन सी बॅडमिंटन, ऑप्शन डी टेनिस. याचा आन्सर आहे ऑप्शन डी टेनिस. नंतरचा प्रश्न क्रमांक 11. आगामी आर्थिक वर्ष 2026 मध्ये भारताची अर्थव्यवस्था किती टक्के विकासदर गाठेल असा अंदाज आरबीआयने वर्तविला आहे? ऑप्शन ए 6.5, ऑप्शन बी 7.3, ऑप्शन सी 6.7, ऑप्शन डी 7.1. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 6. नंतरचा प्रश्न क्रमांक 12. महाराष्ट्र शासनाच्या 2024 वर्षाच्या विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? ऑप्शन ए र बोराडे, ऑप्शन बी भारत सासने, ऑप्शन सी अनुसया पाटील, ऑप्शन डी मु शिंदे. याचा आन्सर आहे ऑप्शन ए र बोराडे. त्याचा प्रश्न क्रमांक 13. महाराष्ट्र शासनाच्या डॉक्टर अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार 2024 कोणाला जाहीर झाला आहे? ऑप्शन ए रेखा बेजल, ऑप्शन बी चंद्रकांत वानखेडे, ऑप्शन सी शरद आपटे, ऑप्शन डी डॉक्टर रमेश सूर्यवंशी. याचा आन्सर आहे ऑप्शन डी डॉक्टर रमेश सूर्यवंशी. नंतरचा प्रश्न क्रमांक 14. महाराष्ट्र राज्य सरकारने मराठी भाषा संवर्धन पुरस्कार 2024 कोणाला घोषित केला आहे? ऑप्शन ए महाराष्ट्र साहित्य परिषद, ऑप्शन बी मराठवाडा साहित्य परिषद, ऑप्शन सी कोकण साहित्य परिषद, ऑप्शन डी विदर्भ साहित्य परिषद. याचा आन्सर आहे ऑप्शन बी मराठवाडा साहित्य परिषद. नंतरचा प्रश्न क्रमांक 15. देशातील पहिले प्री मॅरेज काउन्सिलिंग सेंटर कुठे सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे? ऑप्शन ए नाशिक, ऑप्शन बी पुणे, ऑप्शन सी नागपूर, ऑप्शन डी छत्रपती संभाजीनगर. याचा आन्सर आहे ऑप्शन ए नाशिक. नंतरचा प्रश्न क्रमांक 16. डिजिटल पेमेंटमध्ये होणारी फसवणूक रोखण्यासाठी आरबीआयने कधीपासून बँकांसाठी बँक डाटा इन हे विशेष इंटरनेट डोमेन सुरू करण्याची घोषणा केली आहे? ऑप्शन ए मे 2025, ऑप्शन बी जुलै 2025, ऑप्शन सी एप्रिल 2025, ऑप्शन डी जून 2025. याचा आन्सर आहे ऑप्शन सी एप्रिल 2025.
तरचा प्रश्न क्रमांक 17 आरबीआयने 2025-26 वर्षासाठी किरकोळ महागाई दर किती टक्के राहील असा अंदाज वर्तविला आहे. ऑप्शन ए 4.2, ऑप्शन बी 4.5, ऑप्शन सी 4.8, ऑप्शन डी 4.7. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 4.2. तरचा प्रश्न क्रमांक 18 कोणत्या देशातील टीम अँड्र्यूज हे डुकराच्या किडनीचे यशस्वी प्रत्यारोपण झालेले दुसरे व्यक्ती ठरले आहे. ऑप्शन ए फ्रान्स, ऑप्शन बी रशिया, ऑप्शन सी इंग्लंड, ऑप्शन डी युक्रेन. याचा आन्सर आहे ऑप्शन सी इंग्लंड. तरचा प्रश्न क्रमांक 19 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्याने तिरंदाजीमध्ये किती सुवर्ण पदके जिंकली आहेत. ऑप्शन ए 5, ऑप्शन बी 3, ऑप्शन सी 2, ऑप्शन डी 4. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 3. तरचा प्रश्न क्रमांक 20 भारताने सौर ऊर्जा क्षमतेमध्ये किती गिगावॅटचा ऐतिहासिक टप्पा पार केला आहे. ऑप्शन ए 150, ऑप्शन बी 75, ऑप्शन सी 125, ऑप्शन डी 100. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 100. तरचा प्रश्न क्रमांक 21 फिस 2025 सॉफ्टवेअर कोणी लॉन्च केले आहे. ऑप्शन ए इस्रो, ऑप्शन बी DRDO, ऑप्शन सी नासा, ऑप्शन डी ESN. याचा आन्सर आहे ऑप्शन ए इस्रो. नंतरचा प्रश्न क्रमांक 22 भारताची जगात मोबाईल निर्माण करण्यात कितवे स्थान आहे. ऑप्शन ए 3, ऑप्शन बी 4, ऑप्शन सी 2, ऑप्शन डी 1. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 2. नंतरचा प्रश्न क्रमांक 23 कोणत्या मंत्रालयाने शतावरी फॉर बेटर हेल्थ अभियान लॉन्च केले आहे. ऑप्शन ए गृह मंत्रालय, ऑप्शन बी आयुष मंत्रालय, ऑप्शन सी आरोग्य मंत्रालय, ऑप्शन डी कृषी मंत्रालय. याचा आन्सर आहे ऑप्शन बी आयुष मंत्रालय. नंतरचा प्रश्न क्रमांक 24 जागतिक आरोग्य संघटनेने इबोला लसीचे ट्रायल कोणत्या देशात सुरू केले आहे. ऑप्शन ए चीन, ऑप्शन बी जपान, ऑप्शन सी जर्मनी, ऑप्शन डी युगांडा. याचा आन्सर आहे ऑप्शन डी युगांडा. मित्रांनो अशाच चालू घडामोडी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.